नमस्कार. डीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. कोकणस्थ संगमेश्वरी वैश्य समाजाच्या 139व्या वर्धापन दिन सोहळ्यात बिपिनदादा पाटणे यांना उद्योगभूषण पुरस्कार प्रदान. रत्नागिरीत उद्योगमंत्री उदय सामंत यांचा विरोधकांवर निशाणा. उद्धव ठाकरे, सामना आणि रायगड पालकमंत्री पदावर स्पष्ट भूमिका. रत्नागिरीत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा विरोधकांवर जोरदार पलटवार. खेड तालुक्यातील तळे म्हसोबाची वाडी रस्ता 3 ठिकाणी खचला, वाहतूक ठप्प. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा खेडचा विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न. सविस्तर वृत्त. कोकणस्थ वैश्य समाजाच्या 139व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात खेड येथील उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते बिपिन रामचंद्र पाटणे यांना उद्योगभूषण पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आलं. पुरस्कार प्रदान सोहळ्यावेळी बिपिनदादा पाटणे यांच्या समवेत त्यांच्या पत्नी वर्षा बिपिन पाटणे उपस्थित होत्या. परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या महात्मा गांधी सभागृहात शनिवारी हा सोहळा संपन्न झाला. केबल नेटवर्क, इंटरनेट सेवा, दीप न्यूज, इलेक्ट्रॉनिक्स व्यवसाय तसेच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत बिपिन पाटणे यांची या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. उद्योग क्षेत्रात यशस्वी वाटचाल करत असतानाच समाजाप्रती असलेली बांधिलकी जपल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. समाजाचे अध्यक्ष गणपत शेटे, चिटणीस जागृती गांगण यांच्यासह विविध मान्यवर आणि समाज बांधवांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्यात बिपिन पाटणे यांना मानचिन्ह, सन्मानपत्र आणि शाल देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या कार्याचा गौरव करताना मान्यवरांनी उद्योजकतेबरोबर सामाजिक उत्तरदायित्व जपणाऱ्या व्यक्तीमुळे समाजाची प्रगती अधिक वेगानं होत असल्याचं मत व्यक्त केलं. पुरस्कार स्वीकारल्यानंतर बिपिनदादा पाटणे यांनी समाजाने केलेल्या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. भविष्यातही सामाजिक, शैक्षणिक आणि उद्योजकीय क्षेत्रात योगदान देत समाजाच्या विकासासाठी कार्यरत राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. आज 139व्या वर्धापन दिनानिमित्त आज आपण जो आमचा सत्कार केला त्याबद्दल अतिशय आभारी आहोत. या सत्कार समारंभासाठी किंवा या वर्धापन दिनासाठी आपले जे अध्यक्ष आहेत त्यांचा जर आपण अभ्यास केला की येथे येणारा प्रत्येक माणसाला ते ओळखतात, तो काय काम करतो हे त्याची त्यांना पूर्ण जाणीव आहे. आणि त्यांच्यासोबत त्यांची जी टीम आहे ही टीम अतिशय मजबूत टीम आहे की ती सर्वांना या ठिकाणच्या प्रत्येक गोष्टीसाठी ते प्रत्येक जण त्याच्यामध्ये सहभाग घेतात. आणि मला वाटतं याच्या पुढच्या याच्या कार्यक्रमासाठी सुद्धा हे कार्यक्रम अधिकाधिक चांगले होत जातील. फक्त मी आता आपला फारसा वेळ घेणार नाही कारण 9 वाजायला आलेले आहे. त्याच्यामुळे माझा जो आजचा सत्कार आपण केला तो मी माझ्या आई वडिलांना समर्पित करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रत्नागिरीत प्रसार माध्यमांशी संवाद साधताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं. उद्धव ठाकरे पक्ष कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी अशी वक्तव्ये करत असून न्यायालय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेलाच न्याय देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सिद्धिविनायक मंदिरातील देणग्यांची चौकशी माजी अध्यक्षांच्या कार्यकाळापासूनच व्हावी आणि देवाच्या पैशाचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील त्यांनी केली. यावेळी सामनावर टीका करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतचे निर्णय सामना नव्हे तर भाजप नेतृत्व घेत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याचा दावा करत सरकार बदलल्यानंतर रखडलेला निधी आणण्यात यश आल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच रायगडच्या पालकमंत्री पदासाठी भरत गोगावले यांनाच संधी मिळावी अशी आपली भूमिका असल्याचं देखील उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. उद्धव ठाकरेंनी काल स्टेटमेंट केलेलं आहे की कदाचित चिन्ह गोठवलं जाईल
तुम्ही 2029 साठी तयार आहात. कसं बघताय या विधानाकडे, काय सांगाल? म्हणजे त्यांना आपल्याला मिळेल किंवा मग कोठवलं जाईल. युबीटीचे पक्षप्रमुख कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी, त्यांचा मॉरल वाढवण्यासाठी दर 2 महिन्याने असं काही बोलत असतात. त्याच्याकडे लक्ष देण्याची काही आवश्यकता नाही. सुप्रीम कोर्टामध्ये ही शिवसेना आणि युबीटीची केस सुरू आहे. आमचे देखील वकील आहेत, आमच्या वकिलांना देखील आर्ग्युमेंट केलेलं आहे, पुढं वेळ देखील दिला आहे 4 दिवसांनी. त्याच्यामुळे आम्ही आमची बाजू मांडू आणि सुप्रीम कोर्ट शिवसेना पक्षाला, म्हणजे एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या शिवसेना पक्षाला योग्य तो न्याय देईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. राम मंदिर त्याच्यानंतर सिद्धिविनायक मंदिराचा मुद्दा पुढे येतो आहे. काल राज ठाकरे असं म्हणालेलं आहे की सिद्धिविनायक मंदिरामध्ये सुद्धा दानपेटीने दंडा मारलेला आहे, दररोज 18 कोटी, आणि आज तुमची त्यासंदर्भात पत्रकार परिषद देखील आहे. ते कुठचीही देवस्थानं असू देत, राम मंदिर असू दे, तिरुपती बालाजी असू दे, अंबाबाईचं देवस्थान असू दे, इवन सिद्धिविनायक असू दे, आमचं रत्नागिरीचं गणपतीपुळ्याचं देवस्थान असू दे, जे भाविक स्वतःचं काम झाल्यानंतर काही त्या ठिकाणी दक्षिणा ठेवतात, त्याचा हिशोब जनतेला दिला गेला पाहिजे. आणि त्याच्यामध्ये सिद्धिविनायकमध्ये कोण कोण अध्यक्ष होते हे माझ्यापेक्षा तुम्हाला चांगलं माहिती आहे. तेव्हापासूनची फक्त चौकशी करावी. म्हणजे जेव्हापासून सिद्धिविनायकचे अध्यक्ष निर्माण झाले, सुभाष मयेकरांपासून, हे पूर्ण चौकशी करावी नाही असं कोणी सांगितलं की करू नये. आणि देवाला दिलेले पैसे जर कोण खात असतील त्यांच्यावर कडक FIR दाखल करून कारवाई करावी, या मताचे आम्ही आहोत. तर पक्षश्रेष्ठींनी सांगितल्यास केव्हाही मी राजीनामा देण्यात तयार, असं भरत गोगावले साहेब म्हणाले. नेमकं त्यांचं विधान किंवा तुमची भरत शेठ गोगावले हे जेव्हा वाक्य बोलले तेव्हा मी व्यासपीठावर होतो, आणि हा आत्ताचा विषय नाही, हा 2-3 महिन्यापूर्वीचा तो कार्यक्रम होता. आणि त्याच्यातनं त्यांची माननीय एकनाथ शिंदे साहेबांवरची निष्ठा देखील दिसते, शिवसेनेवरचं प्रेम देखील दिसतं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की भरत शेठ गोगावलेंनी मागच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये देखील संयमाची भूमिका घेतलेली होती, आणि एकनाथ शिंदे साहेबांचा सहकारी म्हणून, अतिशय निष्ठावंत नेता म्हणून ते आज आमच्याकडे काम करत आहेत. आणि त्यांनी मांडलेली एक निष्ठावंत कार्यकर्त्याची भावना होती. तर याला धरून भरत गोगावले यांना यावेळी 15 ऑगस्टला ध्वजारोहण करायला मिळेल का? कारण पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल का तिथला? तर यावर पण शिवसेनेची म्हणण्यापेक्षा माझी वैयक्तिक मी भूमिका सांगितलेली आहे की विधान परिषदेच्या तिकिटाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे साहेबांनी ज्या ज्या कमिटमेंट केलेल्या आहेत त्या खरं तर इतक्यात पूर्ण व्हायला पाहिजे होत्या. कालच मी राष्ट्रीय अध्यक्षा NCPच्या सुनेत्रा वहिनींची देखील याबाबत चर्चा केलेली आहे. मी पुन्हा मंगळवारी किंवा बुधवारी सुनेत्रा वहिनींची भेट घेणार आहे आणि हेच सांगणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विधान परिषदेची जागा सोडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं मागणी केलेले पालकमंत्रीपद हे शिवसेनेला घ्यावं, हे माझ्या एक्सप्रेस टॉवरच्या चेंबरमध्ये झालेली चर्चा होती. आणि ती राष्ट्रीय अध्यक्षांशी चर्चा करून या दोन्ही नेत्यांना मी सांगेन. परंतु भरतशेठ गोगावले रायगडचे पालकमंत्री झाले पाहिजेत, हीच शिवसेना म्हणून आमची सगळ्यांची भूमिका आहे. आणि ती विनंती मी अनेक वेळा माननीय मुख्यमंत्री महोदयांना देखील केलेली आहे. सामनामधून आज असं छापून आलं की अमित शहा आणि मोदी यांच्यामध्ये सुप्त संघर्ष सुरू आहे. कदाचित या दृष्टीनं मोदींना देवेंद्र फडणवीस हे दिल्लीमध्ये यावेळेस वाटत असतील म्हणून त्याला तिकडे बोलवलेलं आहे. अशा स्वरूपाची सुद्धा बातमी छापून आली. कसं वाटतं? चांगली स्टोरी आहे ती. त्याच्यामध्ये काय, मी तर वाचत नाही सामना, पण मोदी शहांमधला संघर्ष, देवेंद्रजी तिकडे जाणार, हे सामना ठरवत नाही, हे 2 नेते ठरवतात. त्याच्यामुळं त्यांचा तो वैयक्तिक, भारतीय जनता पक्षाचा वैयक्तिक प्रश्न आहे. कोणी केंद्रामध्ये जायचं, कोणी मुख्यमंत्री राहायचं, हे काही सामनामधल्या सल्ल्यानं होत नाही. त्याच्यामुळं सामना हा तुम्ही जसं आता वाचून टाईमपास करता तसं अनेक लोक टाईमपास करतात, आणि तो पेपर किती लोक वाचतात हे देखील आत्मचिंतन लिहिणाऱ्यांनी केलं पाहिजे. उद्धव ठाकरे सेनेकडून वारंवार असं सांगितलं जातं की अमित शहा आणि मोदी यांच्यामध्ये काही सुप्त संघर्ष सुरू आहे. असं कोणी सांगितलं? असं उद्धव ठाकरे सेनेचे अनेक नेते दरवेळी बोलताना. हे बघा, एखाद्या व्यक्तीला, एखाद्या नेत्याला जर मतामध्ये तो नेता किंवा पक्ष एखाद्या पक्षाची पूर्ण वाट लावत असेल, मग त्याची बदनामी कशी करायची? राजकारणातली टॅक्ट आहे. जसं संविधानाच्या बाबतीमध्ये फेक नरेटिव्ह सेट केला गेला, त्याच पद्धतीनं आता करण्याचा प्रयत्न आहे. पण नरेंद्र मोदी पंतप्रधान देशाचे झाल्यापासून देशाचं अस्तित्व आंतरराष्ट्रीय दर्जावर काय आहे हे कदाचित त्यांना माहीत नसेल. राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी अनेक वेळा देशाच्या बाहेर जातो, त्यामुळे त्यांनी एक वेगळं अस्तित्व देशाचं निर्माण केलेलं आहे. आणि त्यांच्यावर बोलून TRP मिळवण्यापेक्षा आपल्याला जी मतं कमी पडत आहेत ती कशी वाढतील यासाठी काही पक्षांनी प्रयत्न केले पाहिजेत. कर वितरणाचा मुद्दा जो आहे, अतिरिक्त 7,023 कोटींचा निधी महाराष्ट्राला केंद्र सरकारनं दिलेला आहे, काय सांगणार? 7,022 कोटीचाच विचार करण्यापेक्षा
काँग्रेसचं सरकार जेव्हा केंद्रामध्ये होतं तेव्हा 10 वर्षामध्ये 2 लाख कोटी महाराष्ट्राला मिळाले आणि NDAचं सरकार महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आल्यानंतर 10 वर्षात आपल्याला 12 लाख कोटी रुपये मिळाले. त्याच्यामुळे 7,200 कोटी किंवा 7,500 कोटी ही केंद्र सरकारची एक प्रोसिजर आहे, रुटीन आहे. हे टॅक्सचे पैसे आम्हाला देत असतात. ज्यावेळी सरकार बदललं त्यावेळी जो बॅकलॉग होता त्या सगळ्या नेते मंडळींनी दिल्लीला जाऊन भरून काढला. मग जे कोण विचारतात दिल्लीला का जातात त्याचं कारण हे आहे, महाराष्ट्राचे पेंडिंग असलेले पैसे हे आणण्यामध्ये हे दोन्ही नेते यशस्वी झाले. म्हणूनच हे 7,500 कोटी रुपये आपल्याला पुन्हा एकदा महाराष्ट्राला मिळाले. पण ह्याचं जर 10 वर्षातलं कॅल्क्युलेशन आपण केलं तर 12 लाख कोटी रुपये आहे आणि काँग्रेसच्या सरकारचं कॅल्क्युलेशन 10 वर्षातलं केलं तर 2 लाख कोटी रुपये. T20च्या विरोधात पुन्हा एकदा रान पेटताना पाहायला मिळते. 22,000 सह्यांचं पत्र जे आहे ते आज अरविंद केजरीवाल मोदींना नेऊन देणार आहेत आणि त्यासोबत पुन्हा विचार करा अशी भूमिका त्यांची आहे. ठीक आहे ना, अरविंद केजरीवाल यांनी 22,000 लोकांचं पत्र दिलं तर त्याच्यावर विचार करतील नरेंद्र मोदी साहेब काय E20च्या बाबतीत. पुन्हा एकदा हा मुद्दा केजरीवालांकडून अधोरेखित करण्यात येतो की इथेनॉलचा मुद्दा नाही. मागचे पण काही मुद्दे हे जे आंदोलनं ट्रॅक सोडायला लावली ती हेच सगळी मंडळी होती. त्या विषयावर मला बोलायचं नाही, पण कुठं जाता काही जमत नाही म्हणून जे आंदोलन करतायत त्यांच्या खांद्यावर बंदुका ठेवून स्वतःचे पक्ष वाचवणे हा यांनी आता उद्योग सुरू केलेला आहे. अभिजित तिपकेंची माहिती नेत्यांनी गाठीभेटी घेतलेली आहे आणि त्यावरून सध्या विशेषतः शिरसाट होता एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून आणि त्यावरून आता प्रवीण दरेकरांना टीका केली. त्यांचं म्हणणं आहे की यामुळे महायुतीमध्ये वितुष्ट येऊ शकतो. तुमची कमेंट काय असेल त्यावर? नाही, मला असं वाटतं की प्रवीण दरेकरांनी काय टीका केली मला माहीत नाही. प्रवीण दरेकर टीका नाही करणार, आम्हाला सल्ला देतील कारण ते भाजपातले ज्येष्ठ नेते आहेत. ते टीका नाही करणार, आम्ही महायुतीमध्ये आहोत. आणि दिपकेंच्या बाबतीमध्ये मी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं त्यांनी जे आंदोलन केलं होतं ते विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं. त्याला माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी न्याय दिलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या आंदोलनाचा विषय आमच्यासाठी संपलेला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रत्नागिरी दौऱ्यात विविध राजकीय विषयांवर भाष्य करत विरोधकांवर टीका केली. नाना पटोले यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी अशा वक्तव्यांमुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचं सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडून काँग्रेस सोबत तडजोड केल्यामुळे शिवसेनेची ही अवस्था झाल्याचा आरोपही त्यांनी केला. सामनातील मोदी शहा संघर्षाच्या दाव्यांना त्यांनी फेटाळून लावत देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली विकसित महाराष्ट्राचा संकल्प पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला. शिरसाट प्रकरणावरही नाराजी व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योग्य निर्णय घ्यावा असं ते म्हणाले. कोतवालांना तलाठी भरतीत 20% आरक्षण देण्याची सरकारची भूमिका असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच राज ठाकरे यांच्या सूचनांवर सरकार विचार करेल असं सांगत सिद्धिविनायक मंदिर प्रकरणाची चौकशी होऊन दोषींवर कारवाई व्हावी अशी भूमिका मांडली. पाहुयात या सर्व मुद्द्यांवर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले. आज रत्नागिरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजोत्सव अभियानाच्या माध्यमातून जवळपास 2300 परिवारांना राज्य सरकारच्या वेगवेगळ्या खात्यामार्फत विविध योजनांचा लाभ देण्याचा एक शिबिर आम्ही आयोजित केलं होतं. या शिबिराच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्याचे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत तेही सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. या ठिकाणी महत्त्वाचे जे आता आपण दापोलीला एक ॲडिशनल कलेक्टर कार्यालय देतो आहे, एक रायपाटण किंवा दुसऱ्या ठिकाणी जे काही जिल्हाधिकारी कळवेल त्या ठिकाणी ॲडिशनल तहसीलदार कार्यालय आम्ही या ठिकाणी देतो आहे. आता या ठिकाणी आमचे प्रसाद लाड शेखर निकमनी मागणी केली की चिपळूण खेड भागामध्ये सुद्धा काहीतरी प्रशासकीय सुसूत्रीकरण करावे लागेल, त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत. या जिल्ह्याच्या संपूर्ण शेतकरी शेतमजूर जी काही घरं आहेत त्या सर्वांची घरे एकदा या जिल्ह्याची जमाबंदी करण्याचा विचार आम्ही करतो आहे. इंग्रजाच्या काळात या जिल्ह्याची मोजणी झाली, नंतर काही घराची मोजणी किंवा शेतजमिनीची पोटइच्छाची मोजणी झाली नाही. त्यामुळे या जिल्ह्याला स्वामित्व योजनेच्या माध्यमातून संपूर्ण घराचं मोजमाप, सरकारी मोजमाप आणि नक्षा योजनेच्या माध्यमातून शहराचं मोजमाप, या रत्नागिरी शहराला सुद्धा प्रत्येक घरांना मोजमाप करण्याचा विचार आम्ही केलेला आहे. 2 वर्षामध्ये आमचं रत्नागिरी जिल्ह्याचं खरं पुरं त्या ठिकाणी जी मालकीत्व आहे ते लोकांना मिळणार. सोबतच या जिल्ह्याचे शेत पांढर नसते,
शेतरस्ते संपूर्ण मोजणी करणे, सीमांकन करणे, त्या रस्त्याचं मुख्यमंत्री बळीराजा पांढर रस्ते योजनेमध्ये मजबूतीकरण करणे, या सर्व बाबी आम्ही करतो आहे. आणि त्यामुळं रत्नागिरी जिल्ह्याचे एकंदरीत महसूल खात्याचे प्रश्न हे सोडवण्याकरता मी या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 2.5 तास संपूर्ण या जिल्ह्याची संपूर्ण पुढची भूमिका काय असेल ती आम्ही पूर्ण करतो आहे. खरं तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या सरकार, आमचं सरकार हे खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने जे जाहीरनामे दिले होते ते जाहीरनामे आता आम्ही पूर्ण करण्याचा संकल्प केलेला आहे. आता आमच्या सरकारने शेतकऱ्याचं कर्जमाफ असेल, शेतकरी महिलांना दर्जा देण्याचा विषय असेल, शेतकऱ्यांना वीज पंपाचे वीज बिल माफ असेल, या सर्व गोष्टी केलेल्या आहेत आणि रत्नागिरी जिल्ह्याची अपेक्षा आम्ही पूर्ण करणार आहोत. राहिला प्रश्न राजकीय, 100% मी एवढं सांगेन की या जिल्ह्यामध्ये, या महाराष्ट्रामध्ये आमचं महायुती ही प्रचंड मजबूतीने महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करत आहे, विकसित महाराष्ट्राकरता काम करत आहे. त्यामुळं किती कोणी राजकारण केलं तर त्यांचं राजकारण त्यांना लखलाभ आहे. आम्ही मात्र आमचा जाहीरनामा, संकल्पनामा जनतेला दिलेलं वचन पूर्णकरता काम करतो. साहेब नमस्कार. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बँकेत कर्ज घ्यायचं असेल किंवा शासकीय कामासाठी बक्षीसपत्र करायचं असेल तर अनेक नावांचा प्रश्न असतो. लोक सहहिस्सेदार संमती देत नाही, त्यामुळे लोकांना बँकेत किंवा आंबा बागायतीवर कर्ज वगैरे काय मिळत नाही शेतकऱ्यांना. आणि किंवा संमतीपत्र जरी द्यायचं असेल किंवा बक्षीसपत्र करायचं असेल शासकीय कामासाठी, एखाद्या निधीसाठी, तरीसुद्धा अनेक अडचणी येतात, असंख्य सातबाऱ्यावर नावं असल्यामुळे. तर तो प्रश्न आपण कसा सोडवणार? नाही, खऱ्या अर्थाने पोट हिस्सा मोजणी झाली नाही आहे. ज्या दिवशी पोट हिस्साची मोजणी सातबारावर येईल, भाऊकीमध्ये किती कोणाचा हिस्सा आहे तर सीमांकन झालं नाही. त्यामुळं खरे या ठिकाणी हा खरा या राज्याचा हा महत्त्वाचा इश्यू आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याचं पोट हिस्साचं सीमांकन, शेतकऱ्यांचं जसे जसे हिस्से आहेत तसं सीमांकन करून देणे, त्यांचं वेगळं स्वामित्व करून देणे, हे झाल्यावर सर्व प्रश्न मार्गी लागतील. त्याला 1.5 वर्ष वेळ लागेल, पण 1.5-2 वर्षामध्ये मात्र हा प्रश्न सुटेल. मग काही एकामेकाला कोणी आडवं येणार. पण साहेब, तात्पुरत्या स्वरूपात पूर्वी हमीपत्रावर बँकेतून कर्ज दिलं जायचं, मात्र आता हमीपत्राची सुद्धा अट रद्द नाही. करण्यात मी आलेली आहे. तो प्रश्न बँकेने 100% लाभार्थी शेतकऱ्यांना कर्ज दिलं पाहिजे याकरता कुठली अट नाही आहे. त्या जर काही जाचक अटी बँकेने तयार केल्या असतील किंवा लावल्या असतील तर आता माझ्या जिल्हाधिकारीच्या बैठकीमध्ये मी LDMला आणि बँकरला बोलवेल. जाचक अटी काढलेल्या आहे सरकारने. कुठलंही बक्षीसपत्र ठीक आहे, एक हमीपत्र द्यावं लागतं ते देऊ, पण असं नाही करतायत तुम्हाला शेतकऱ्याला कर्ज देणार नाही. शेतकऱ्याला कर्ज द्यावंच लागेल. ती मॅन्डेटरी जबाबदारी बँकेची आणि आमच्या महसूल खात्याची आणि राजस्व विषयाची आहे. ते आम्ही, जर हा प्रश्न असेल तर मी जिल्हाधिकारी कार्यालयात सोडवेल. हे वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न. खरं तर एकनाथ शिंदेजींनी अशा लोकांवर कडक कारवाई केली पाहिजे. शेवटी त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्यांच्या नेत्यांनी कसं वागलं पाहिजे एकनाथ शिंदेजींनी ठरवलं पाहिजे. एकनाथ शिंदेजी यांनी काल मला वाटतं काहीतरी त्यावर चर्चा केली आहे, पण मला वाटतं की महायुतीमध्ये काम करताना अशा प्रकारचे वर्तन काही योग्य नाही आहे. मी कोणाला सल्ला देणार नाही, पण मला असं वाटतं की एकनाथ शिंदेजी याची दखल घेतील. सर, महसूल सेवक संदर्भातला एक प्रश्न आहे. हां, प्रमोद चटर्जी 8 दिवसापूर्वी भास्कर जाधवला भाजपमध्ये आणण्याची ऑफर दिली, काय सांगेल? कोणाला? भास्कर जाधव नाही, ते कुठल्या संदर्भाने बोलले मला माहिती. सर, महसूल सेवक संदर्भातला एक विषय आहे. महसूल सेवक संदर्भातला तुम्ही सांगितलं होतं की महसूल जे सेवक आहेत त्यांना आम्ही आरक्षण देऊ भरतीमध्ये, पण MPSCच्या जाहिराती झाल्या त्यामध्ये तसा कुठे उल्लेख नाही. हे MPSCमध्ये येणार नाही, कारण जो त्यांचा RR आहे त्या RRमध्ये बदलावं लागतं. तलाठ्याचा जो RR आहे ते राखीव करावं लागतील पुढच्या 3 आणि RRमध्ये याच्या अंतर्भूत करून मग MPSCला काढणार आहे. पण मी जे वचन दिलं आहे, कोतवालांना, महसूल सेवकांना 20% तलाठ्यामध्ये आरक्षण राहील, तो आम्ही पूर्ण करणार. साहेब, रत्नागिरीमध्ये 155 अंतर्गत दुरुस्तीच्या ज्या कारवाया आहेत, म्हणजे डाटा ऑपरेटरमुळे ज्या काही नावामध्ये चुका झाल्या त्या सुद्धा केसेसमध्ये घेऊन भरपूर वेळ लावला जातोय आणि त्याच्यामध्ये लांजा राजापूरमध्ये सर्वाधिक केसेस आहेत असं आम्हाला माहिती मिळत आहे. आपण काय याच्यावर मी आज तीच 2.5 तास महसुली बैठक घेणार आहे, ज्यामध्ये 155चा दुरुपयोग आहे, 70B दुरुपयोग आहे, 85चा दुरुपयोग आहे, 1.25 गडबडी चालू आहे. धनदांडग्या लोकांनी या ठिकाणी लँड बँकिंग सुरू केलेलं आहे. त्यामुळे याचा सर्व अभ्यास करून काम करणार आहे.
त्यामुळं 70 155 आणि 85 या तिन्ही कलमाखाली संपूर्ण आढावा मी घेणार आहे. सर शेवटचा प्रश्न, विद्यार्थी सेनेचा जो मेळावा आहे, त्यामध्ये असं म्हणाले की 1400 कोटी रुपये आणि सिद्धिविनायक जे मंदिर आहे ते वर्षाचा ऑफर आहे, त्या संदर्भातलं पत्र विश्वास एकनाथ शिंदेने लिहिलंय. आकडा मागच्या किती वर्षामध्ये? मी एकच सांगेल की शेवटी हा उघड कोणी आणला आहे? आम्हीच उघड आणलेला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कारवाई आम्हीच करतो आहे. नुसतं तोंडाने बोलून काय होणार नाही. आमचं सरकार त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये काम करत आहे, इथे महाराष्ट्रात आमचं सरकार काम करत आहे. त्यांनी विधायक सूचना दिल्या पाहिजे का दिल्या पाहिजे? राजसाहेबांचा आमची धन्यवाद व्यक्त करू. त्यांनी सांगितलं सिद्धिविनायकला हे झालं ते झालं. त्यांच्या सूचनाचा नक्की आम्ही विचार सरकार करेल. पण सरकारने काय केलं आहे? सरकारने त्या ठिकाणी बदमाशी केली आहे. सरकारनेच त्या ठिकाणी सिद्धिविनायकाचे पैसे काढलेले आहेत. मग मागच्या काळामध्ये उद्धवजी मुख्यमंत्री असताना त्यांच्या पक्षाचा जेव्हा सिद्धिविनायकला अध्यक्ष होता तेव्हा जेव्हा भ्रष्टाचार झाला उद्धवजींनी केला का? सिद्धिविनायक मंदिरामध्ये उद्धव ठाकरेचे अध्यक्ष असताना तिथे भ्रष्टाचार झाला, तिथे पैसे गाढ झाले, तर आम्ही हे म्हणायचं का उद्धवजींनी केले? सरकारलाच त्या ठिकाणी इन्व्हॉल्व करणे योग्य नाही. हां, ते चौकशी झाली पाहिजे का? दोषीला कारवाई केली पाहिजे का? त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे का? सारं केलं पाहिजे. अयोध्येचं मंदिर असो की सिद्धिविनायक असो ते आम्ही करू. पण सरकारलाच त्या ठिकाणी प्रत्येक गोष्ट सरकार. उद्या तलाठ्यांनी काही कमी जास्त केलं तर मंत्री राजीनामा द्या. उद्या कोणी सिस्टीममधले कोणी काही गडबड केलं का मंत्री राजीनामा द्या. सिस्टीममध्ये गडबड झाली तर ती सुधारण्याची जबाबदारी आमची आहे. तलाठ्यांनी चूक केली तर त्याची माझी जबाबदारी आहे. पण मंत्र्यांनीच राजीनामा दिला पाहिजे. सरकारच दोषी आहे सिद्धिविनायकाकरता. मग उद्धवजी दोषी असतील तेव्हा मुख्यमंत्री असताना. असं करू नका. या महाराष्ट्राच्या संस्कार संस्कृती सर्वांनी जपली पाहिजे. ती आमची जबाबदारी त्यांची आहे. आणि या महाराष्ट्राला योग्य वळण दिलं पाहिजे. महाराष्ट्राच्या युवकांना असंतोषाकडे नेऊ नका. त्यांना या ठिकाणी विकसित महाराष्ट्राकडे न्या, एवढीच विनंती माझी राहणार. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तळे म्हसोबाची वाडी येथील रस्ता मागील मुसळधार पावसामुळे 3 ठिकाणी पूर्णपणे खचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. रस्ता अत्यंत धोकादायक बनला असून तातडीने मलबा हटवून दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होतीये. दरवर्षी या रस्त्यावर केवळ तात्पुरती मलमपट्टी केली जाते. मात्र दरड हटवणे, आवश्यक ठिकाणी मोऱ्या टाकणे, मोऱ्यांमधील मलबा काढणे तसेच रस्ता खचू नये यासाठी रिटेनिंग वॉल उभारणे अशी कायमस्वरूपी कामं अद्याप झालेली नाहीत. त्यामुळे आणखी पाऊस झाल्यास मोठी दुर्घटना होण्याची भीती व्यक्त केली जात असून प्रशासनाने तातडीने आपत्कालीन उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. जामगे येथे शिवसेनेच्या BLA आणि शाखा प्रमुखांची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली. आगामी संघटनात्मक कामकाज, पक्ष विस्तार, बूथस्तरीय नियोजन तसेच जनसंपर्क अधिक प्रभावी करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी भडगाव गण विभाग प्रमुख म्हणून कुलदीप पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आलं. या बैठकीला रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ अण्णा कदम, शिवसेना तालुका प्रमुख आणि जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, विभाग प्रमुख, शिवसेना शाखा प्रमुख, सरपंच, माजी सरपंच, विविध पदाधिकारी, मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. बैठकीत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. आगामी काळात गावागावात संघटन विस्तारासाठी अधिक जोमानं काम करण्याचं आवाहन देखील करण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यातील नातूनगर ग्रामपंचायती अंतर्गत सुर्वेवाडी या अतिदुर्गम गावातील विद्यार्थ्यांना कोकण बुद्ध धम्म संघ एज्युकेशन फाउंडेशन खेड यांच्या वतीने मोफत वही आणि पेन वाटप करण्यात आलं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत सदस्य सुनील शिंदे होते. यावेळी ग्रामपंचायत अधिकारी विद्या उर्फ कस्तुरी धैर्यशील आमनगी, संध्या एकनाथ चाळके आणि ज्योती भरत आमरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वितरण करण्यात आलं. कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते बाबाराम पवार, श्रीकांत सकपाळ, संदेश जाधव, कृष्णा मोबाईल शॉपीचे कृष्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल येसोंडे यांनी प्रास्ताविक करून संस्थेच्या शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. या उपक्रमासाठी शैक्षणिक साहित्य देणगी स्वरूपात उपलब्ध करून दिल्याबद्दल
काते कन्स्ट्रक्शनचे मालक नवनाथ सदानंद काते यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माजी उपसरपंच शशिकांत शिंदे यांनी केलं. कार्यक्रमाला ग्रामस्थ, विद्यार्थी, पालक आणि सामाजिक कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने अल मदीना वेलफेअर असोसिएशनच्या एम.आय. हजवानी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे अध्यक्ष बशीर हजवानी यांनी विद्यार्थ्यांना मैत्रीचं महत्त्व अधोरेखित करणारा प्रेरणादायी संदेश दिला. मैत्री ही परस्पर समज, विश्वास, करुणा आणि आदर या मूल्यांवर उभी असलेली चिरंतन भावना असून ती समाजाला एकत्र बांधण्याचं कार्य करते असं त्यांनी सांगितलं. फ्रेंडशिप डे हा केवळ शुभेच्छा देण्याचा दिवस नसून अपेक्षा विरहित मदत, प्रोत्साहन आणि सद्भावना जपण्याचा संकल्प करण्याचा दिवस असल्याचं त्यांनी नमूद केलं. विद्यार्थ्यांनी मैत्रीच्या माध्यमातून सहकार्य, समजूतदारपणा आणि सकारात्मक विचार जोपासत समाजात ऐक्य आणि सौहार्द वाढवावं असं आवाहन त्यांनी केलं. तसेच जीवनात चांगले मित्र बनण्याबरोबरच इतरांसाठी विश्वासार्ह, संवेदनशील आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व घडवण्याचा संदेश देत फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा व्यक्त केल्या. भरणे बाईतवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात पार पडली. कार्यक्रमाला शिक्षण विस्तार अधिकारी विनया भोसले, केंद्र प्रमुख पोट्रे, ॲडव्होकेट माया आखाडे, जिल्हा परिषद सदस्या मानसी जगदाळे, ग्रामपंचायत सदस्या भुवड, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, मुख्याध्यापक आणि शिक्षक उपस्थित होते. विनया भोसले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तर पोट्रे आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं. शिक्षणप्रेमी सदस्य संजय मोडसिंग यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं. ॲडव्होकेट माया आखाडे यांनी मिशन अभय विषयावर मार्गदर्शन केलं. तसेच केंद्रातील गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. शाळेसाठी 3 स्टेज वॉटर प्युरिफायर उपलब्ध करून दिल्याबद्दल ग्रामस्थ आणि माजी विद्यार्थी प्रशांत तटकरी यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल मुख्याध्यापिका गेजगे, सहशिक्षिका चाळके आणि संजय मोडसिंग यांचं मान्यवरांनी कौतुक केलं. 1 ऑगस्ट 2026 रोजी अश्वमेघ प्रतिष्ठान सुकिवली यांच्या सहकार्याने कैलासवासी धोंडूबाजी चव्हाण प्रतिष्ठान ठाणेच्या वतीने सामाजिक जाणीवेतून जिल्हा परिषद आदर्श शाळा सुकिवली कुणबी येथे विविध शैक्षणिक आणि क्रीडा साहित्याचं वाटप करण्यात आलं. यावेळी शाळेला वॉटर फिल्टर, ढोलकी, कॅरम बोर्ड आणि विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट्स ड्रेस आदी साहित्य स्नेहपूर्वक भेट देण्यात आलं. शाळेचे माजी विद्यार्थी पंकज कदम यांनी आपले आजोबा कैलासवासी धोंडूबाजी चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे साहित्य शाळेला दिलं. या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष साईनाथ खोपटकर, दिनेश चव्हाण, उपाध्यक्षा निधी घाणेकर, मुख्याध्यापिका सीमाताई आंधळे, शिक्षिका कल्याणी शिंदे, अंगणवाडी सेविका सारिका घाणेकर तसेच ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य मधुकर घाणेकर, संजय कदम, विशाल दोरखडे आणि पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते. 2 ऑगस्ट 2026 रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा खेडच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव आणि शिक्षक सन्मान सोहळा जिल्हाध्यक्ष दीपक नागवेकर यांच्या अध्यक्षतेखाली जोगळे बंधू हॉल भरणे येथे पार पडला. संघाच्या खेड शाखेच्या नवनियुक्त कार्यकारिणी तालुका नेते संतोष जाधव, अध्यक्ष एकनाथ पाटील, सचिव संजय जाधव, कार्याध्यक्ष अनिल साळुंके, कोषाध्यक्ष मारुती पाटील, प्रसिद्धी प्रमुख सागर झप्पाधुळे यांचा सन्मान करण्यात आला. शिष्यवृत्ती धारक, नवोदय, नासा, इस्रो निवड झालेले विद्यार्थी, 10वी 12वी गुणवंत विद्यार्थी आणि आदर्श शिक्षक, राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शिक्षक आणि आदर्श शाळांचा यावेळी गौरव करण्यात आला. अध्यक्ष एकनाथ पाटील यांनी संघ प्रत्येक शिक्षकासाठी कार्यरत राहील असा विश्वास व्यक्त केला. जिल्हाध्यक्ष दीपक नागवेकर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं, तर आशू गांधी यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांद्वारे जिल्ह्याचं नाव उंचवण्याचं आवाहन केलं. कार्यक्रमाला विस्तार अधिकारी संदीप कांदुरकर, जिल्हा सचिव दीपक मोने, जिल्हा कोषाध्यक्ष संतोष उतेकर, बाबा माने, राजेंद्र चांदिवडे, विलास धामणे, रांजेकर, धर्मपाल तांबे, अनिल मोरे, गणेश सानप, परेश खोपडे यांच्यासह संघाचे पदाधिकारी, सभासद आणि शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची. आपण पाहत राहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी.